नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल जी के कोमल ब्लॉग्स. चला तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, रुमाली पराठा. त्यासाठी मी 4 छोटेसे बटाटे ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत. असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने. तुम्ही हाताने पण करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सुंदर आणि खूप खमंग टेस्ट आहे याची. आता आपले बटाटे मॅश झालेले आहेत. पूर्णपणे मॅश करायचे आहेत. याच्यामध्ये छोटे छोटे गोळे ठेवायचे नाहीत. आता चला आपण याच्यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हिरव्या मिरच्याचा ठेचा. बघू शकता, हिरव्या मिरच्याचा ठेचा मी करून ठेवला आहे. आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया. आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपलं चवीपुरतं मीठ. आता आपण हे कणिक असंच मळून घेऊया, पाणी न टाकता, कारण त्याच्यामध्ये बटाटे आहेत. आणि जसं लागेल तसं थोडंसं पाणी टाकून असं पिठाचं कणिक मळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तेल लावून ह्याला थोडंसं कणिक परत एकदा मळायची आहे, म्हणजे सॉफ्ट होतात. 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करून ठेवायचं आहे. जसं आपण चपाती बनवतो तशाच प्रकारे हा पण पराठा आपल्याला बनवायचा आहे. अलगद हाताने लाटायचा आहे, कारण त्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळं पराठा फुटण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही अलगद हाताने चपाती लाटतो तशी लाटायची आहे. एकीकडे मी गॅस गरम केलेला आहे. तवा आपला गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तूप लावून घेऊयात आपण. तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप वापरलं तर खूप बेस्ट आहे. चव खूप छान येते. तुम्ही बघू शकता आपली रुमाली रोटी तयार झालेली आहे. चला तर आपण ह्याला आता चपाती जशी भाजतो तशी भाजून घेऊयात. खूप सॉफ्ट होते बटाटा टाकल्यामुळे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सुंदर आहे, टेस्ट पण खूप छान आहे. आता आपण दुसरी साईड पण पलटून घेऊयात. दुसऱ्या साईडला पण आपण थोडंसं तूप लावून घेऊयात. आता आपण जसं चपाती भाजून घेतो तसं फक्त त्याच प्रकारे भाजायचं आहे. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कणकेचे आपण रुमाली पराठे किंवा रुमाली रोटी तयार करून घ्यायची आहे. खूप सॉफ्ट बनते ही. मंद आचेवरती आपल्याला हे भाजायचं आहे. गॅस मोठा ठेवायचं नाही आहे. बघू शकता आपली रुमाली रोटी तयार झालेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप सॉफ्ट आहे. नक्की ट्राय करा. आणि आपण लवकरात लवकर एक स्नॅक्स सेंटर ओपन करणार आहे, त्यामुळे आपलं दुकानाचं काम सुरू आहे. बघू शकता आपण कार्पेट घालण्याचं काम करत आहे आज. ऑलरेडी कलर दिला होता आपण, कलरचा व्हिडिओ मी नाही काढला. आणि इथे आपण टेबल खुर्च्या आणि काउंटर पण आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स ॲड करू शकतो, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.